ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता साक्षी ही खूप जास्त भडकलेली आहे आणि तिने आता ठरवलंय एक घाव आणि दोन तुकडे, कारण सुभेदारांच्या घरचा माणूसच आपल्या घरात आहे आणि तो आपल्या बाबतीत काही करू शकतो हेही तिला आता माहिती झालं आहे. त्यामुळे आता ती खूप जास्त घाबरलेली आहे. तिला कळत नाही आहे की काय करावं. त्यामुळेच आता तिने ठरवले जे काही होईल ते होईल, पण आता मागे हटायचं नाही असा विचार करूनच तिने आता सचिनची वाट लावायचं ठरवलं आहे. पण एका पॉईंटला ती विचारही करते की नाही, मला हे सगळं सत्य प्रियाने सांगितलं आहे. कशावर ना प्रिया खरं बोलत असेल, प्रियावर विश्वास ठेवायचा नाही असं अण्णांनी सांगितले. मग आता प्रिया मला जे काही बोलून गेली ते, पण नंतर तिच्या हेही लक्षात येतं की मी सचिनची आणि प्रियाची कधीच ओळख करून दिलेली नव्हती. तरीसुद्धा प्रियाने डायरेक्ट त्याला नावानं हाक मारली. यावरूनच आता मला डाऊट येतोय, म्हणजे तिला कसं काही ह्याचं नाव माहिती आणि ती डायरेक्ट म्हणाली की हा अस्मिताचा नवरा आहे. काय करू, विश्वास ठेवू का? मग त्याच वेळेला साक्षीला भूतकाळात घडलेल्या आता हल्लीच्या सगळ्या मनस्थिती परिस्थिती सगळ्या आठवू लागतात आणि त्यामुळेच ना आता ती विचार करत असते आणि ती म्हणत असते की नाही, काही झालं तरीसुद्धा पण सचिनवर एकदा विश्वास ठेवायचा का, मनात अशी तिच्या घालमेल होत असते. पण नाही, कसं तयार होणार ती आता विचार करते. भूतकाळातल्या गोष्टी सगळ्या आठवतात. मग तिला हा प्रसंगसुद्धा आठवतो. एकदा ती लोक बाहेर गेले होते आणि तेव्हाच त्याने तिथे अस्मिताला पाहिलं होतं. अस्मिताला पाहिल्यानंतर त्याने तडक तिकडनं गाडीत एंट्री घेतली होती. तिथे तो जराही वेळ थांबला नव्हता. हा सगळा प्रसंग तिला आठवतो. मग ती विचार करते की नाही, एक मिनटं, जरा डोकं लावून विचार करूया. आणि मग काय तिच्या लक्षात येतं की आपण सोशल मीडियावर अस्मिताच्या अकाउंटवर जरा चेक करूया, काही फोटोज वगैरे आहेत का. म्हणजे तोपर्यंत सचिन गुलाब आणायला गेला आहे, तोपर्यंत साक्षीचं हे सगळं काही सुरू असतं. साक्षी आता मोबाईलमध्ये बघत असते सोशल मीडिया साईट्सवर. आता ती अस्मिता सुभेदार हे सर्च करून अस्मिताचं पूर्ण अकाउंट चेक करू लागते. अस्मिताच्या अकाउंटला सचिन आणि अस्मिताचे बरेचसे फोटो असतात आणि ते बरेच जुनेही असतात. आणि आता लेटेस्टवालेसुद्धा डोहाळे जेवणाचे फोटोसुद्धा अस्मिता आणि सचिनचे सोशल मीडियावर आधीच अपलोड केलेले असतात. ते फोटो बघूनच खूप मोठा धक्का आता इथे असणाऱ्या या साक्षीला बसलेला असतो आणि त्यामुळेच ना साक्षीला मात्र आता खात्री पटलेली असते. प्रिया म्हणत होती ते अगदी बरोबर आहे. म्हणजे खरंच प्रिया जे काही बोलली ते योग्य विचार करूनच बोलली आहे. पण आता या सगळ्याबद्दल या माणसाशी कसं काय डील करू. आता ह्याला तर कळून चुकलेलं असेल की मी कोण आहे ते, पण ह्याला काहीच माहिती नसेल तर ठीक आहे. पण ह्याने मला फसवलं आहे ही भीती कुठेतरी तिच्या मनामध्ये असते आणि ती आता तो गेला आहे तोपर्यंत आता ठरवत असते सगळं प्लॅनिंग. कारण एखादी गोष्ट जर आपली आहे तर ती आपल्यालाच हवी याच विचारांची साक्षी असते. आणि त्यातच या सचिनच्या प्रेमात ती इतकी अखंड बुडालेली आहे ना की तिला आता जर त्याने फसवलं आहे, एवढा मोठा धोका केला आहे तिच्यासोबत, तर आता थोडी ना ती अशीच त्याला सोडणार आहे. तिच्याही डोक्यामध्ये आता बऱ्याच कल्पना सुरू आहेत की ह्याला आता मी असंच सोडणार नाही, कारण ह्याने मला त्रास दिला आहे, त्याचा बदला तर मी घेणारच, असाही विचार ना आता मनामध्ये सुरू असतो. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सायली ST कन्स्ट्रक्शनच्या साईट्सवर गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर तिला व्हिडिओ कॉल आलेला असतो अस्मिताचा आणि अस्मितासोबत ती व्हिडिओ कॉलवर बोलत असते. त्यामध्ये अस्मिता जी काही आता होणारी फजिती आहे अर्जुनची ती दाखवत असते. म्हणजेच अर्जुन किचनमध्ये काम करत असतो आणि अस्मिताने अर्जुनला सांगितलेलं असतं की बाहेरून चॉकलेट्स वगैरे ऑर्डर करायचे नाहीत तर ते घरीच बनवायचे. आणि म्हणूनच चॉकलेट बनवतानासुद्धा अर्जुनची खूप जास्त फजिती उडालेली असते. आणि त्यामुळेच ना आता सगळीकडनं वाट लागलेली असतानाच आता या सगळ्याचा व्हिडिओ अस्मिता व्हिडिओ कॉल थ्रू सायलीला दाखवत असते. आणि सायली जेव्हा हे सगळं पाहते तेव्हा तिला खूपच हसायला येत असतं, कारण ज्या गोष्टींमध्ये तिला इंटरेस्ट असतो तो म्हणजे अर्जुनची झालेली अवस्था आणि तिला हे सगळं बघून ना
खूपच जास्त आनंद होतो आणि मग तीही विचार करते की चला फायनली हे कामात रमले आहेत तर. आणि दुसरीकडे आता सायली कन्स्ट्रक्शन साईटवर असताना ती व्हिडिओ कॉलवर लक्ष असतं, त्यामुळे तिला आता आजूबाजूचं काहीच दिसत नसतं. तर इकडे आता सचिन गुलाबाचं फूल वगैरे घेऊन घरी आलेला असतानाच साक्षी त्याला आता सुरा दाखवून त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते, कारण ऑलरेडी ना तो खूप जास्त तिच्या डोक्यात गेलेला असतो. सचिन जेव्हा पुन्हा येतो तेव्हा साक्षीला गुलाबाचं फूल देतो. साक्षी गुलाबाचं फूल अगदी प्रेमात त्याच्या हातातनं घेते. त्यानंतर आता ते त्याला म्हणत असते की मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. सचिन विचारतो काय? बोल ना डार्लिंग, बोल. ब्युटिफुल आहेस तू माझी. आज तुला हे गुलाबाचं फूल दिलं आहे. आता बघ ना, सगळे व्हॅलेंटाईन्स डे तुझ्याबरोबर कसे साजरे करतो ते, हा वीकच आपण सेलिब्रेट करूया असं काहीसं आता तो लाडीगोडी लावून तिच्याशी बोलत असतो. पण त्याच वेळेला नेमकी आता साक्षी त्याला म्हणत असते की तू तू मला काहीच देणार आहेस का? तुझ्याकडनं तर मला काही नको आहे. मुळात तू जिवंत राहिलास तर मला काहीतरी देशील ना, असंही ती आता म्हणते. जेव्हा ती आता हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता खूप जास्त सचिन घाबरलेला असतो. सचिन विचार करतो की ही साक्षी असं का बोलते, म्हणूनच तो साक्षीला म्हणतो की काय झालंय सॅम, असं बोलून आता सचिन तिला मस्का लावायचा प्रयत्न करत असतो. पण सचिनचा मस्का लावण्याचा काहीच उपयोग होत नसतो. सचिन जरी काही बोलला तरीसुद्धा आता साक्षी त्याच्यावर विश्वास ठेवणार नसते, कारण साक्षीकडे बरेचसे पुरावे असतात ज्यामध्ये तिला आता कळून चुकलेलं असतं की हा सचिन आपल्याला फसवत आहे. आणि म्हणूनच ती सचिनला म्हणत असते की हा फोटो सांग मला, बोल ही कोण आहे. त्याबरोबर आता सचिनचं ततपप होऊ लागतं. सचिनला काय बोलावं समजत नाही, कारण साक्षीने थेट मोबाईलमधील अस्मिता आणि त्यासोबत सचिनचा एकत्रित फोटो दाखवलेला असतो. आणि तो एकत्र फोटो बघून मात्र आता सचिनची भांबेरी उडालेली असते. तर दुसरीकडे साक्षी त्याला आता म्हणते की तू मला फसवलं आहेस, मला फसवलंयस. आता तू माझ्या तावडीतून वाचू शकत नाहीस, कारण जी गोष्ट माझी असते ना ती फक्त माझीच राहते आणि ते मिळवण्यासाठी मी काही देखील करू शकते. आणि तू माझा नाही झालास ना तर मी कोणाचाही होऊ देणार नाही आहे तुला. आणि असं बोलून ती आता त्याच्या गळ्यावर सुरा धरते आणि त्याला मारायचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला सचिन आता साक्षीला डायरेक्टली साक्षी अशा नावाने हाक मारतो. एवढे दिवस तो फक्त तिला सॅम म्हणत होता, सचिन डायरेक्ट साक्षी बोलायला लागल्यावर आता साक्षीला काहीच सुचत नसतं. साक्षीची पूर्णतः वाट लागलेली असते. ती म्हणते की काय बोललास तू मला? माझं नाव सॅम आहे, सॅम. तुला तर माहितीच आहे ना माझं नाव काय आहे ते. त्यावर आता तो म्हणतो की तुला काय वाटलं मी तुला ओळखत नाही? मी सगळी हिस्ट्री ओळखून आहे तुझी. तू कोण आहेस, तू जो मामा म्हणून मला सांगतेस महिपत ते तुझे अण्णा आहेत, सगळी हिस्ट्री माहिती आहे. तरीसुद्धा मी तुझ्यासोबत राहतोय का, तर माझं प्रेम आहे तुझ्यावर म्हणून. सुभेदारांसोबत माझा आता काही संबंध नाही आहे, त्या घरात मी जातही नाही. एवढे दिवस मी तुझ्याकडे आहे, तिकडचे सगळे संबंध संपवून, कारण मला ते सुभेदार कुटुंबीय आवडत नाही. आता ह्या सगळ्यातून साक्षीच्या कचाट्यातून त्याला वाचायचं असतं, नाहीतर साक्षी त्याला आता संपवणार असते ही गोष्ट माहिती असते. म्हणूनच तो आता तिला अशा पद्धतीने बोलू लागतो. पण आता या सगळ्या सचिनच्या बोलण्यावर साक्षी विश्वास ठेवेल का, हे येणाऱ्या पुढील भागामध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.